नमस्कार. मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटकी या कडधान्याविषयी माहिती पाहणार आहोत. मटकी ही अशा पद्धतीचं धान्य आहे पहा, अतिशय बारीक धान्य असं असतं, पण अत्यंत हे पौष्टिक आहे. ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी मटकीचं उत्पादन हे जास्त होत असतं. याला काही ठिकाणी मठ देखील म्हणतात. मटकी हे धान्य तसे सर्वांच्याच परिचयाचे आहे. किराणा दुकानात ते तुम्हाला सहज मिळते. मटकी हे धान्य अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे, कारण मटकीमध्ये सहज पचणारे प्रथिने असतात. शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे. मटकीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आहे, त्यामुळे मटकी ही हाडांसाठी खूप उपयोगी आहे. मटकीमध्ये फायबर, झिंक जास्त प्रमाणावर आहे, त्यामुळे पोट भरल्यासारखे बराच वेळ वाटते. त्यामुळे अनावश्यक खाणे आपोआपच टाळले जाते. याचाच अर्थ असा की आपले वजन त्यामुळे कमी होते. वजन नियंत्रणात राहण्यास ही मटकी उपयोगाची आहे. मटकीमध्ये पोटॅशियम, फायबर कोलेस्टेरॉल कमी करतात, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. अशा या मटकीमध्ये जीवनसत्व, खनिजे जास्त प्रमाणावर आहेत, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मटकीमध्ये प्रथिने व अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचा ते उजळवतात व केसांच्या वाढीसाठी उत्तम आहेत. ही कडधान्य ही सालीसकट शिजवून खाल्ले तर आपल्याला फायदाच होतो. अशा पद्धतीची ही मटकी सालीसकट जर आपण खाल्ली आहे तशीच शिजून कुकरला जर लावली तर त्या भाजीला कढण असे म्हणतात. ही कढण अतिशय पौष्टिक असते, चवीला अतिशय रुचकर लागते. तोंडाची चव वाढवणारे असे हे कढण आठवड्यातून एकदा तरी करायलाच पाहिजे. या मटकीला जर आपण मोड किंवा अंकुरित केले, रात्री भिजवून सकाळी मोडासाठी बांधून ठेवायचे, तर त्याच्यात ते 30 ते 40% जे पोषण मूल्य आहे ते अजून वाढतात आणि पचनासाठी ते अजून हलके होतात. परंतु कढणाची चव वेगळी आणि मोड आलेल्या मटकीची चव वेगळी असते पहा. नुसते फोडणी टाकून जरी खाल्ले तरी ही मटकी भिजवलेली वजन कमी करायला उत्कृष्ट मदतगार होते. शरीराला आपल्या त्वरित ऊर्जा मिळते. मटकीचा भिजूनही स्वयंपाकघरात भरपूर वापर करता येतो. अंकुरित मटकीची आपण उसळ करतो, मिसळपाव, खिचडी, सलाड अशा प्रकारे उपयोगात आपल्याला आणता येते. पूर्वी लग्नामध्ये शक्यतो मटकीचीच भाजी असायची, आता ती आपल्याला क्वचितच दिसते. मटकी थालपीठात भाजून टाकतात. थालपीठ त्यामुळे अत्यंत चविष्ट लागतात, खमंग लागतात. मुळातच मटकीला स्वतःची अशी एक चव असते पहा. त्याच्यामुळे मटकीची जर डाळ केली आपण, त्याला मठ डाळ म्हणतो, ती पण अतिशय चवदार असते. ही मठ डाळ आमच्याकडे नेहमी वापरतो. काळ्या मसाल्याची भाजी मठ डाळीची केली तर नॉनव्हेजची भाजीला ते मागे टाकतं, इतकी छान ती भाजी लागते. डाळ भिजवून त्याचे पिठलेही बनवता येतात. पापडासाठीही मठाची डाळ वापरली जाते, त्यामुळे खमंग असे पापड तयार होतात. या कडधान्याला स्वतःची अशी चव असल्यामुळे मठ भिजवून ओल्या मटकीची भाजी, कांदा टाकून कोरडी भाजी ही नेहमी मी नोकरीला असताना डब्यात माझ्या असायची. भरपूर खायला ही मटकी सालीसकट छान वाटते पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.